नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या कॉम्पिट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मंडळी, आपल्याला जर या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपणा हा असायलाच हवा. तसंच आपल्याला जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये टिकून राहायचं असेल तर काहीतरी हटके मग तसंच कॅल्क्युलेशन म्हटलं की वेळेचं बंधन हे आलंच. मग आता वेळ म्हटल्यावरती कॅल्क्युलेशन्स त्याच्यामध्ये आलेच आणि कॅल्क्युलेशन म्हटल्यावरती कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स पण आपल्याला माहिती हव्यात ना. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आपण हे मल्टिप्लिकेशन फक्त 2 सेकंदात करू शकतो. कसं, त्याची ट्रिक आपण आत्ता बघणार आहोत. संख्येची शेवटचे 2 डिजिट्स बघा. जर या संख्येचे शेवटचे 2 डिजिट्स आहेत 2 आणि 8, त्या 2 संख्यांची बेरीज ही जर 10 येत असेल आणि त्यांचे सुरुवातीचे अंक हे जर सेम असतील, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, म्हणजेच ते जर अंक सेम असतील तर आपण ही ट्रिक वापरू शकतो. मग आता करायचं काय आहे ते बघूया. आता आपण गुणाकार कसा करणार आहे. एकक स्थानचे 2 अंक कोणते आहेत, 2 आणि 8, त्यांचा आपण करणार गुणाकार. 8 दुणे 16 आणि सुरुवातीचे जे 2 अंक आहेत त्यांचा गुणाकार 4 गुणिले 4 आणि त्याच्यामध्ये 30 संख्या ॲड करायची म्हणजे अधिक 4, म्हणजेच काय आलं, 4 चोक 16 अधिक 4 20, म्हणजेच आपलं ह्या गुणाकाराचं उत्तर काय येईल, 20 16. हे झालं आपलं उत्तर पहिल्या गुणाकाराचं. तसंच आता आपण सेकंड एक्झाम्पल पण बघूया. पहिल्या एक्झाम्पलचं उत्तर आपण घेतलेलं होतं 4 चोक 16 अधिक 4 20 आणि 8 दुणे 16. तसंच आता आपण हे एक्झाम्पल करूया. 6 आणि 4 10 होते, मग यांची बेरीज 10 आहे आणि सुरुवातीचे दोन्हीही अंक सेम आहेत. मग आपण ही ट्रिक वापरू शकतो. काय करणार, 3 त्रिक 9, त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवायची आणि सेकंड नंबर नंतर पुढे काय करणार आपण, शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच 6 गुणिले 4. आता 3 त्रिक 9 अधिक 3 12 आणि हे 6 चोक 24, म्हणजेच आपलं सेकंड आन्सर आलेलं आहे 1224. सेम आपण तसंच आता थर्ड एक्झाम्पल पण बघूया. नेक्स्ट आहे, आता आपण डायरेक्ट येत आहे का, आपल्याला जमतं आहे का ते बघूया. जर समजलं नसेल तर पुन्हा रिवाइंड करून बघा. पहिले 2 एक्झाम्पल आपण कसे घेतलेत सेम आपण तसंच एक ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आपण 2 सेकंदात त्याचं उत्तर कसं काढू शकतो हे आपण आता बघूया. शेवटचे 2 अंक 3 अधिक 7 10 होती आहे बेरीज. पहिले 2 अंक 5 आणि 5 सेम आहेत. आता काय करणार आहे आपण, 5 5 25 अधिक 30 संख्या 25 अधिक 5 30 आणि 7 त्रिक 21, हे आला आन्सर. 2 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो आपल्याला. तुमची प्रॅक्टिस केली की मग तुम्हाला देखील हे जमून जाईल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल तसंच बघूया. 1 आणि 9 10 होती बेरीज आणि सुरुवातीचे देखील दोन्ही अंक सेम आहेत. मग 7 7 49 49 अधिक 7 56 आणि 9 1 9. पण क्लॉज असा आहे की तुम्हाला शेवटचा जो गुणाकार आहे तो 2 अंकामध्ये लिहायचा आहे. मग 9 आपण कसं लिहू शकतो, 0 9. मग आपला आन्सर आला 56 5609. तसंच आता नेक्स्ट एक्झाम्पल आहेत ती बघूया. ही तुम्ही करून बघा, तुम्हाला पण जमत आहेत का. 6 आणि 4 10 आणि पहिले दोन्ही डिजिट सेम आहेत. 8 8 64 अधिक 8 72 आणि 6 चोक 24, हे आला आन्सर. नेक्स्ट 8 आणि 2 10 आणि सुरुवातीचे दोन्ही डिजिट सेम आहेत. मग काय करणार, 2 दुणे 4 अधिक 2 6 आणि 8 दुणे 16, आपला आन्सर आलं 616. तुम्ही अशाच टाईपचे आणखी एक्झाम्पल तुमच्या मनाने घ्या आणि प्रॅक्टिस करा. आता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सच्या सोबत शेअर करायला विसरू नका आणि तसंच पुढच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
थँक्यू.